सो युजली फिमेलसाठी एक सिंड्रोम असतं HBOC, हेरिडिटरी ब्रेस्ट ओव्हेरियन कॅन्सर. म्हणजे स्तनाचा कॅन्सर पण असू शकतो किंवा अंडबीज ग्रंथीचा पण कॅन्सर असू शकतो. आणि काही फॅमिलीमध्ये दोन्ही प्रकारचे कॅन्सर्स भेटतात. दिस इज युजली इन फिमेल्स. आता जे मेल्समध्ये आम्ही टेस्ट करतो, रेअरली ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो मेल्समध्ये, पण तिथे एक सिंड्रोम आहे कोलन आतड्याचा कॅन्सरचा, लिंच सिंड्रोम, ते कॉमन असतं आणि ते अनुवंशिक असतं. तर डिफरंट जीन्स आर टेस्टेड इन डिफरंट मेल अँड फिमेल. एकसारखे जीन्स टेस्ट करत नाही, वेगळे वेगळे टेस्टिंग असतात. आणि इम्प्लिकेशन्स त्यांच्यासाठी पण असतात की प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, मॉनिटरिंग कसं करू शकतो. आणि समजा माणसाला किंवा मेल पेशंटला आतड्याचा कॅन्सर असेल आणि ते जेनेटिक बेसिस अनुवंशिक निघालं, मग फक्त त्या भाग काढत नाही, पूर्ण आतडी काढतो आम्ही प्रिव्हेन्शन, कारण की कुठेही होऊ शकते.